नमस्कार. सखी सह्याद्री कार्यक्रमात सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत. मैत्रिणींनो, पूर्वी आणि आत्ताही राजकारणातला स्त्रियांचा सहभाग हा चर्चेचा विषय राहिलेला आहे आणि अजूनही राजकारणातल्या सहभागाचा स्त्रियांचा टक्का हा खूप कमी आहे आणि त्यातून स्वतःच्या कर्तृत्वाने राजकारणात स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण करणाऱ्या स्त्रिया तर खूपच कमी आहेत. पण आज आपल्या सखी सह्याद्री कार्यक्रमात अशी एक सखी आलेली आहे की जिने संसार, मुलं, नोकरी असं सगळं सांभाळून तळागाळात काम करून राजकारणात स्वतःचा स्वतंत्र असा ठसा उमटवलेला आहे. आज आपल्या स्टुडिओमध्ये आल्यात शिक्षण ते सक्षम राजकारण असा प्रवास करणाऱ्या खासदार माननीय डॉक्टर मेधाताई कुलकर्णी. आपण त्यांचं स्वागत करूया. मेधाताई, सखी सह्याद्री कार्यक्रमात तुमचं खूप खूप मनापासून स्वागत. थँक्यू ताई. सगळ्यात आधी मला तुम्हाला असं विचारायचं आहे की लहानपणामध्ये मोठेपणी होणाऱ्या कर्तृत्वाची एक झलक मिळते. तुमचं लहानपण कसं गेलं आणि लहानपणी कोण बनायचं होतं? माझ्या बालपणाविषयी बोलत असताना माझं बालपण अतिशय कष्टाचं गेलं. एका शिस्तप्रिय वातावरणामध्ये आणि अतिशय तत्ववादी अशा घरामध्ये म्हणजे माझा जन्म झाला आणि त्या घरामध्ये खूप शिस्त, तत्व, शिक्षणाला असलेलं महत्त्व अशा सगळ्या ह्याच्यातून आणि कष्टांची जोड अशा ह्याच्यात माझं बालपण गेलं. माझ्या आईला विविध प्रकारच्या कलेची, सांस्कृतिक कार्यक्रमांची आवड होती. वडिलांनाही होती. माझे वडील डॉक्टर होते, माझी आई शिक्षिका होती आणि त्यांच्या दोघांच्या तालमीमध्ये आम्हा तिघा भावंडांचं बालपण गेलं आणि त्यांनी आम्हाला समृद्ध केलं अनेक अंगांनी. आणि दुसरा प्रश्न जो तुम्ही विचारलात की काय व्हायचं होतं, तर मला संगीताची आणि एकंदरीतच ड्रामा असेल सगळ्याची खूप आवड होती, पण मला ते काही बनायचं नव्हतं. तर मला वर्दीतल्या कुठल्याही प्रकारच्या जॉबचं खूप मोठ्या प्रमाणात फॅसिनेशन होतं आणि निसर्गाची खूप आवड होती. त्यामुळे मी लहानपणापासून सर्वत्र सांगत सुटायचे की मी फॉरेस्ट ऑफिसर होणार. कारण का की त्याच्यातून माझे दोन्ही उद्देश सफल होणार होते. आणि लहानपणी आम्ही एक खेळ खेळायचो. सगळ्या मैत्रिणी एकत्र जमलो की राज्य, राणी. त्या राज्यामध्ये सुद्धा राज्यकर्ती राणीच असायची आणि मोस्टली मी राणी असायचे. तर तेव्हापासून एक कुठेतरी असं एक नेतृत्वाची आवड असणार आहे ती. आणि त्यावेळेला ती लक्षात नाही आली की आपण पॉलिटिक्स मध्ये जाऊ. तेव्हा मात्र असंच वाटत होतं की मी फॉरेस्ट ऑफिसरच व्हायचं ठरवलंय. असं जनरली काय होतं की महाविद्यालयीन शिक्षण जेव्हा असतं तेव्हा साधारण राजकीय विचार आपले डेव्हलप होत असतात. तर चळवळीमध्ये तुम्ही तुमच्या महाविद्यालयीन शिक्षणाच्या काळामध्ये होतात का? नाही, मी चळवळीमध्ये नव्हते, परंतु मला जे शिक्षक लाभले प्रामुख्याने त्या सगळ्या शिक्षकांनी माझ्यावर संस्कार केला. मग ते शाळेतले शिक्षक असतील किंवा कॉलेजमधले शिक्षक असतील. तर प्रामुख्याने माझं बॉटनी ग्रॅज्युएशन आहे, सायन्स फॅकल्टीची मी आहे आणि तिथे मला निसर्ग आणि या सगळ्या विषयांची किंवा वनस्पतींचा अभ्यास याची आवड निर्माण झाली. त्याच्यामधलं ग्रॅज्युएशन मी केलं आणि आमचे प्रामुख्याने मी माझ्या सरांची आत्ता या ठिकाणी आठवण काढीन आणि त्यांचा उल्लेख करेन की प्र.के. घाणेकर सर, जे गड, किल्ले आणि या विषयातलेही तज्ज्ञ आहेत, इतिहासाचे तज्ज्ञ आहेत, वनस्पती शास्त्रज्ञ आहेत. तर त्यांचा खूप पगडा आमच्या सगळ्या त्या बॅचवर असा होता. अनेक शिक्षक, साने मॅडम, हेमा साने. तर त्यामुळे त्या विषयाची एकतर आवड होती आणि माझी आई शिक्षिका होती आणि मला सुद्धा कम्युनिकेशन करणं ही खूप आवडीची गोष्ट होती. एखादी गोष्ट माहिती झाली की हे, तर मग नंतर आपल्याला काय होता येईल तर एक शिक्षिका व्हावं ह्याच्याकडे मी नंतर वळले. तर त्यामुळे आणि मग ते होत असताना नेचर कॅम्प्स घेणं विद्यार्थ्यांची. मी शाळेत शिक्षिका म्हणून तोपर्यंत लागले नव्हते, परंतु मुलांना निसर्गाच्या सानिध्यात घेऊन जाणं हे करणं. तर अशा प्रकारची चळवळ, निसर्गासाठीची आवश्यक असलेली चळवळ ही मात्र नक्कीच आम्ही त्या काळामध्ये खूप मोठ्या प्रमाणात केली. अनेक गड किल्ले पालथे घातले. शिक्षणशास्त्र विषयात तुमची डॉक्टरेट आहेत आणि प्रबंधाचं काम हे अतिशय चिकाटी, आवड, अभ्यास हे सगळं असल्याशिवाय चांगला प्रबंध होत नाही. तुमचा प्रबंधाचा विषय काय होता त्याच्याबद्दल आम्हाला सांगा.
मला खरं तर PhD तेव्हाच करायची होती. कारण का की मी B.Ed M.Ed झाले तेव्हा सुद्धा अतिशय चांगल्या रँकनी म्हणजे पहिला नंबर वगैरे आला होता. पण तेव्हा कुठेतरी आधी लग्न झालं, मग पॉलिटिक्समध्ये आले आणि मग राहून गेलं. पण काही वर्षांपूर्वी PhD केली शाळा सिद्धी या विषयामध्ये. बरं. तर जसं आपण कॉलेजचा दर्जा ठरवतो, नॅक तुम्ही ऐकलं असेल, नॅक कमिटीचं सगळ्यांनाच माहिती आहे. तर तशा प्रकारे एक शाळांमधल्या शिक्षणाची गुणवत्ता कशी तपासायची, तर त्याचं एक चांगलं उत्कृष्ट मॉडेल हे केंद्रामध्ये माननीय नरेंद्रजी मोदी यांचं सरकार आल्यानंतर ते एक मॉडेल की सगळ्या शाळा देशभरातल्या एका विशिष्ट किमान पातळीवर असल्या पाहिजेत आणि मग त्याच्यावर पुन्हा अपग्रेडेशन शाळांच्या दर्जाचं त्या शाळांना करता येईल. तर याचं सेल्फ इव्हॅल्युएशन आणि नंतर मग सिस्टीमकडनं किंवा प्रशासनाकडनं त्याचं इव्हॅल्युएशन, तर याचं एक सुंदर मॉडेल हे बनवलं आहे. त्याच्यावर मी PhD केली. आणि ह्याच अनुषंगाने मी तुम्हाला पुढचा प्रश्न विचारते की प्रदीर्घ अनुभव आहे शिक्षक प्रशिक्षक म्हणून. तर आणि आता जे नवीन शैक्षणिक धोरण लागू झालं आहे, आता त्याचं इम्प्लिमेंटेशन पण सुरू झालेलं आहे. तर शिक्षक प्रशिक्षक म्हणून आणि आता हे नवीन शैक्षणिक धोरण हे बघता जे शिक्षक बनणार आहेत नवीन, त्यांच्याकडून तुमच्या काय अपेक्षा आहेत? खूप अपेक्षा आहेत. खरं तर आपण नेहमी म्हणतो की कुठल्याही देशाचं भवितव्य हे ज्या प्रकारचं शिक्षण त्या देशामध्ये दिलं जातं त्याच्यावर अवलंबून असतं. किंबहुना आता ही नॅशनल एज्युकेशन पॉलिसी नवीन बनली आहे, परंतु अगोदर सुद्धा आपण जर का कोठारी आयोगाचा उल्लेख केला तर त्याच्यामध्ये पहिलंच ओपनिंग स्टेटमेंट हे आहे की देशाचं भवितव्य हे शाळांच्या वर्गखोल्यांमध्ये घडत असतं. अगदी. तर हे घडवणारे शिल्पकार कोण, तर शिक्षक. मग आता आपल्या देशामध्ये नवीन पॉलिसी येते, नवीन धोरण येत आहे शिक्षणाच्या संदर्भामध्ये, म्हणजे नेमकं काय हे आधी शिक्षकांना समजून घ्यावं लागेल. बरोबर. आपण शिकवणारे कोणी नसून शिकण्यासाठीचे मदतनीस आपण आहोत. पण आपल्याला सगळं माहिती पाहिजे. म्हणजे शिक्षक एकतर तज्ज्ञ पाहिजे आपल्या विषयामध्ये, कसं शिकवायचं याचं कौशल्य त्याला पाहिजे आणि प्रोत्साहन देण्याचं स्किल पण त्या शिक्षकाला पाहिजे. इथे मला एक उल्लेख करावासा वाटतो की आर्य चाणक्यांनी एक शब्द वापरलाय, अनविक्षिकी. म्हणजे टू लर्न हाऊ टू लर्न. येस. कसं शिकायचं हे शिकायचंय. तर हे जर का मुलांना आपण शिकवलं, प्रत्येक शिक्षकाला हे आधी शिकलं पाहिजे आणि शिकवलं पाहिजे, आणि मग त्या विद्यार्थ्याला कुठल्याही क्षेत्रामध्ये पादाक्रांत करत असताना, कुठलंही क्षेत्र हे पादाक्रांत करत असताना कसं शिकायचं याची पद्धतच मुळात माहिती होऊन जाईल. त्यामुळे शिक्षकांचा रोल प्रचंड मोठा आहे. आणि आता तर नवीन आपण म्हणतोय की आर्टिफिशियल इंटेलिजन्सचं युग आहे. ChatGPT पासून अनेक गोष्टी आहेत. सोशल मीडियाचा वापर कसा करायचा हे आता कोविडच्या काळामध्ये शिक्षक शिकलेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना जे माहिती आहे, जर शिक्षकांना माहिती नसेल तर फार पंचायत होऊन जाईल. अगदी अगदी. म्हणून टेक्नोसॅव्ही पण शिक्षकांनी असलं पाहिजे, आपल्या आपल्या विषयामध्ये तज्ज्ञ असलं पाहिजे. आणि अर्थातच मोठी जबाबदारी अनेक अंगांनी शिक्षकांवर नक्कीच आहे. ताई, तुम्हाला अजून एक प्रश्न, म्हणजे तुम्ही मराठी भाषा समितीच्या हे होतात, प्रमुख होतात, आणि आत्ता मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासाठी आपण सगळेजण प्रयत्न करतोय, हा एक भाग. आणि आत्ता मराठी शाळांची जी स्थिती आहे ह्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं, काय विचार आहेत तुमचे, ते आम्हाला जाणून घ्यायला नक्की आवडेल. मराठी भाषा समिती म्हणून काम करत असताना प्रामुख्याने एक शासकीय वेगळा अँगल होता. त्रिभाषा समितीचं सूत्र आपल्या देशाने स्वीकारलेलं आहे. राज्यांना ते बंधनकारक आहे. म्हणजे जागतिक भाषा म्हणून जरी तुम्ही आता रेल्वेनी प्रवास करत असलात तरी बोर्ड जर तुम्ही बघितले किंवा आता आपण दूरदर्शनच्या मुलाखतीत बसलो आहोत तर तुम्ही कुठल्याही शासकीय ह्याचा जर का कुठल्याही प्रकारचे नामफलक बघितले तर पहिला इंग्रजीमध्ये असतो, मग हिंदीमध्ये असतो म्हणजे आपली राष्ट्रीय भाषा म्हणून, आणि खाली तिसरा प्रादेशिक भाषा म्हणून. असं त्रिभाषा सूत्र हे प्रत्येक आस्थापनांमध्ये सक्तीचं आणि अनिवार्य असं आहे. प्रामुख्याने तुम्ही जे म्हणताय की अभिजात भाषेचा दर्जा, तर तो नक्कीच मिळाला पाहिजे. यासाठी कोणाचंही दुमत नाही. आपली भाषा ही अनेक वर्ष जुनी आहे आणि याच्याबद्दलची संशोधनं झाली आहेत. पण तोच एक मुद्दा नाही आहे ना. भाषेला टिकवत असताना केवळ अभिजात भाषा म्हणून दर्जा मिळाला म्हणजे ती इथून पुढं कायम संक्रमित राहील, जतन होईल, संवर्धन होईल
असं नाहीये. तर तुम्ही आणि आम्ही आपल्या मुलांना आपली मातृभाषा शिकवतो का? कित्येक वेळेला आपल्याला असं जाणवतं की घराघरांमध्ये आपल्या छोट्या छोट्या बालकांशी संवाद साधताना आई वडील हे इंग्रजीमधून बोलत असतात किंवा आई वडिलांना आई आणि बाबा असं न म्हणता मम्मी पप्पाच म्हणत असतात. तर हे कुठंतरी नुसत्या भाषेचं अंधानुकरण नाहीये, तर हे संस्कृतीचं अंधानुकरण आहे आणि हे कुठल्या टोकाला जाणार याची कधी कधी भीती वाटते. अगदी तर मराठी शाळा या जगल्या पाहिजेत. आणि प्रामुख्याने जो अट्टाहास चाललाय ना की ज्या घरामध्ये आई वडिलांना इंग्रजीतला ई माहिती नाही, अर्थात त्यांनी शिकू नये इंग्रजी असं नाहीये, सगळ्यांसाठी सगळ्या भाषा आणि कोणाची मक्तेदारी नाहीये कुठली भाषा शिकणं ही, पण अगदी लहान वयामध्ये जे आई वडिलांचं ऐकून ऐकून मुलं शिकणार आहेत ती त्याच्याऐवजी मुलांना एकदम शाळेमध्ये इंग्रजी ऐकायला आणि घरामध्ये मराठीही बोलू शकत नाहीयेत, अशी स्थिती जर असेल तर ही कुठेतरी चूक होतीये असं मला वाटतं. त्यामुळे दोन्हीचा समतोल असला पाहिजे. इंग्रजीला कुठेही आपण डावलू शकणार नाही, परंतु मराठी ही प्रत्येक वयोगटाला ही महत्त्वाची आहे आणि सक्तीची असली पाहिजे असं माझं मत आहे. आणि म्हणून भाषा समितीवर काम करत असताना सुद्धा आम्ही आमच्या समिती सदस्यांनी तोच एक अहवाल सगळ्यांशी झालेल्या चर्चेचा, विविध ठिकाणी तज्ज्ञांशी झालेल्या विचारविनिमयाचा तोच एक अहवाल शासनाकडे वारंवार मांडला होता की तुम्ही शालेय स्तरावर किमान हे सक्तीचं ठेवलं पाहिजे आणि आपल्या महाराष्ट्रात तरी आपल्या महाराष्ट्रात ती सक्तीची असलीच पाहिजे शालेय वयोगटामध्ये. आणि नंतर तुम्ही 12वी पर्यंत मराठी भाषा शिकल्यानंतर मग पुढे तुमच्या आवडीची भाषा शिका, त्याच्यामध्ये तुम्ही हे करा तर ते चालेल, पण 12वी पर्यंत मग तो ते मूल जे आहे ते भाषेमध्ये व्यवस्थितपणे पारंगत होतं. सखी सह्याद्री कार्यक्रमात आता एक छोटासा ब्रेक घेऊया. छोट्याशा विश्रांतीनंतर सखी सह्याद्री कार्यक्रमात सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. आपण बोलतो आहोत खासदार डॉक्टर मेधा कुलकर्णी यांच्याशी. मेधाताई, तुम्हाला वाचनाची खूप आवड आहे आणि सध्या काय वाचताय असा एक प्रश्न, आणि काय वाचायला आवडतं, कारण राजकीय लोक काय वाचतात असं सर्वसामान्यांना खूप कुतूहल असतं की काय वाचतात राजकारणी लोक. मी अनेक वेगवेगळी पुस्तकं वाचते, जसं माझा त्यावेळेचा मूड असेल त्याप्रमाणे. प्रामुख्याने मला कविता वाचायला खूप आवडतात. वेगवेगळ्या कवींच्या कविता वाचते, अगदी जुन्यांपासून आधुनिकपर्यंत. प्रवास वर्णनं वाचते किंवा वैचारिक लेख वाचते, ललित लेख वाचते. आध्यात्मिक वाचायला मला खूप आवडतं. आता मी ज्ञानेश्वरी वाचतेय, त्याच्या अर्थासहित दिलेलं आहे आणि ते खूप सुंदर. हळूहळू वाचते कारण का की ते ग्रास्प करायला, अगदी बरोबर, आत्मसात करायला आणि वेळ नाहीये ना जास्ती. तर रात्री काहीतरी ओव्या वाचल्याशिवाय आणि गाडीमध्ये सुद्धा काही माझ्याकडे पुस्तकं असतात, जसा मूड असेल तशाप्रमाणे ती उघडली वाचली जातात. चरित्र वाचायला मला खूप आवडतं. वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांचं आयुष्य कसं गेलं, त्यांना काही संकट आली नसतात असं नसतंच कधी, तर त्या संकटांना त्यांनी कसं तोंड दिलं, त्याच्यावर मात कशी केली, त्यावेळची त्यांची भावना काय होती, नंतर पाठीमागे वळून बघताना त्यांचे विचार काय होते, असं सगळं वाचायला खूप आवडतं. तुम्ही 2002 पासून नगरसेविका म्हणून तुमचा प्रवास सुरू झाला आणि तेव्हा तुम्ही नोकरी करत होतात, मुलं लहान होती आणि मध्यमवर्गीय घर, आणि अशामध्ये राजकारणातला प्रवेश ते इतकं सोपं नसणार आहे. एंट्री कशी झाली? 2002 साली पहिली निवडणूक लढले. त्याआधी मी अन्याय निवारण समिती महिला मोर्चाचं काम करत होते. आमच्या भागामध्ये सर्च असा चालला होता की शिक्षण क्षेत्रात काम करणारी कुठली व्यक्ती आहे की जिला तिकीट देऊ शकतील त्यावेळेचं. मी तिकीट नको असं सांगायला गेले, मला तिकीट नकोय, मी भारतीय जनता पार्टीचं काम करते, महिलांसाठी जे संघटनात्मक काम आहे ते करते, तर मला तुम्ही, मुलं लहान आहेत, नोकरी नवीन आहे, कुटुंब आमचं एकत्र कुटुंब, आमचं वारकऱ्यांचं घर, अशा स्थितीमध्ये आम्हाला नाही, मला जमणार आहे हे असं सगळं. पण पक्षाने सांगितलं की ही जबाबदारी केली पाहिजे, ही मग ती मला त्यांनी सोपवली आणि मी पहिल्यांदा निवडून आले. तर आमच्या कुटुंबाचा ह्याच्यामध्ये माझ्या मिस्टरांचा, त्यावेळच्या आमच्या सगळ्या नेत्यांचा खूप मोठा वाटा आहे. आमच्याकडे एक घर कुटुंबासारखं पक्षात काम चालतं.
त्यावेळेला आम्ही ज्या सगळ्या नगरसेविका पहिल्या टर्मच्या निवडून आलो, मला आठवतं की आमच्या तत्कालीन वरिष्ठ नेत्यांनी आमच्या सगळ्या महिला नगरसेविकांना एकत्र बसवलं आणि सांगितलं तुमच्या प्रत्येकाची मुलं लहान असतील, आम्हाला कल्पना आहे, मग तरी तुम्हाला राजकारणात पण स्वतःला प्रूव्ह करायचंय, घरातही दुर्लक्ष करायचं नाहीये. मग क्वालिटी टाइम काय, क्वांटिटी टाइम ला भरून काढण्यासाठी क्वालिटी टाइम तुम्ही घरी कसा देऊ शकाल. म्हणजे इतकं फॅमिली असल्यासारखं आपले पक्षातलेही वरिष्ठ आपल्याशी वागतात, मार्गदर्शन करतात. तेव्हा आमचं तरी वय काय होतं, तर अगदी 30च्या आसपास आम्ही होतो आणि तेव्हा आम्ही पहिल्यांदा निवडून आलेले नगरसेविका होतो. तर असं स्वतःला मोल्ड करत करत आज राजकारणामध्ये इतकी वर्ष काम करते आणि त्यातून तुमची जी संवेदनशीलता आहे ती कायमच दिसत आलेली आहे. आणि राजकारण आणि संवेदनशीलता असा थोडासा काहीतरी विरुद्ध असा थोडासा समज असतो. तर ह्या सगळ्या प्रोसेस जी चालू होती त्याच्यात भावनिक संघर्ष झाला का? एक तर मी मगाशी सांगितलं तसं आमचं अगदी एक प्रिन्सिपलला जपणारं असं कुटुंब आणि एकदम तत्वनिष्ठ अशी फॅमिली आणि राजकारणाचं फील्ड हे थोडं वेगळ्या प्रकारची कामाची धाटणी असलेलं असतं. नुसता बोल्डनेस उपयोगाचा नाही, तर तुम्हाला काही प्रमाणात तिथे वेगळे कौशल्य आणि स्वभाव वैशिष्ट्य लागतात. अतिसंवेदनशील असणं हे माझ्यासाठी त्यावेळेला खूप तोट्याचं झालं. आणि प्रामुख्याने मला जाणवायचं की मी कुठल्याही कार्यकर्त्याच्या घरचं कोणी दिवंगत झालं, स्मशानभूमीत जावंच लागतं, म्हणजे जावं लागतं अशा प्रसंगांना, तर तेव्हाही मला रडू यायचं. किंवा कोणाच्या घरी काही घडलं, कोणी काय मला त्यांचा प्रसंग सांगतायत, काही त्यांना आपली मदत हवी आहे, तेव्हाही मला त्यांचा प्रसंग ऐकून हळवं व्हायचं. पण मला नंतर असं वाटलं की असं नाही उपयोगाचं. त्यांना धीर देण्यासाठी आपल्याला संवेदनशील असायला हरकत नाही, पण भावनांचा कडेलोट होऊन चालणार नाहीये. तर आपल्या भावना या दुसऱ्यांना आधार देण्याच्या असल्या पाहिजेत. बरोबर. संवेदनशीलता हा दोष नाहीये, संवेदनशीलता हा गुण आहे. बरोबर. पण तो योग्य पद्धतीने आपल्याला हाताळता आला पाहिजे. आपण संवेदनशील असतो म्हणून तर आपण लोकांची अडचणी जाणून घेतो, म्हणून तर आपण प्रत्येक महिलेशी संपर्क करून अगदी स्वयंपाकघरापर्यंत जाऊन तिच्या डोळ्यातलं पाणी पुसून तिला मोकळं करून तिला मदत करण्यापर्यंत आपली भूमिका राहते. कोडगेपणा, असंवेदनशीलता ही राजकारणामध्ये कोणातही असू नये. त्यामुळे संवेदनशीलता हा दोष न ठरता गुण कसा ठरेल यावर स्वतःला काम करावं लागतं आणि मग तो यशस्वी रीतीने जातो आणि मग लोकांनाही पटतं की नाही, ताई आपल्यासाठी कायम असणार आहेत. खूपदा समाजासाठी एक भूमिका घेतली, मग ती कोणाला पटो किंवा न पटो, आणि असं जेव्हा होतं तेव्हा राजकीय संघर्ष हे होतातच. त्याला तोंड कसं दिलं? एखादी गोष्ट पटली, मला आंतरिक दृष्ट्या पटलेली असेल ती गोष्ट, तर मला त्या गोष्टीपासून कोणीही थांबवू शकत नाही. कित्येक मोठे मोठे लोकांनी, माझ्याकडे काही मंडळी आहेत, उदाहरणार्थ आता अगदी उदाहरणच द्यायचं तर माजी सैनिकांची वसाहत म्हणून एक आहे, जिथे अनेक माजी सैनिकांनी स्वतःच्या पेन्शनची रक्कम भरून छोटे छोटे प्लॉट घेतले. तिथे एका, आता ते हयात नाहीत पण त्यांचे चिरंजीव आहेत, त्यांनी तिथे हस्तक्षेप केला. मला एखादी गोष्ट कळल्यानंतर मग समोर कोण आहे आणि त्याची काय ताकद आहे मी बघत नाही. आपल्यामध्ये जेवढी ताकद आहे तेवढं लढायचं. आपल्याला ही भूमिका दिली ना, लोकप्रतिनिधी हा लोकांसाठी आहे, अगदी ब्युरोक्रेसीसाठी नाही, दुसऱ्या नेत्यासाठी नाही. तर ते दुसऱ्या पक्षाचे नेते होते आणि मी कडाडून त्या गोष्टीमध्ये आक्रमक भूमिका घेतली. त्यांना न्याय देण्यासाठी जेवढी माझी ताकद आहे तेवढी केली. असं ठिकठिकाणी मी करते. दारूचे अड्डे असतील, मटका असतील, कुटुंब उद्ध्वस्त करणारी गोष्ट दिसतीये समोर, मग आपण बघ्याची भूमिका घ्यायची नाही असं मला वाटतं. मध्यंतरी रामनवमीच्या उत्सवाच्या दिवशी, ते उदाहरण मला वाटतं बऱ्याच जणांना कळलंय ते, की रामनवमीच्या उत्सवाच्या दिवशी
एका ठिकाणी तरुणांचा धांगडधिंगा चालू होता, खूप मोठ्या प्रमाणात डीजे लावून अश्लील गाण्यांवर दारू पिऊन वगैरे असेल किंवा कसं असेल तर तो डान्स चालला होता. आजूबाजूच्या लोकांना त्रास होत होता. त्यांचा तो वाह्यातपणा थांबवण्यासाठी मला त्रास झाला खूप. अनेक दिवस त्याचे पडसाद. पण मला ती गोष्ट पटली. मी नागरिकांच्या हाकेला ओ देऊन गेले. नागरिकांनाही आज कळलं की आज तो धांगडधिंगा कोणी थांबवला असेल, डीजे विरुद्धचा आवाज उठवला असेल, मोठ्या मोठ्या भिंती लावून आपला सण साजरा करायचा नाही, किंबहुना आपल्या सणांना योग्य असलेलीच गाणी लावली जावीत, यासाठीची माझी भूमिका अनेकांना पटली. काहींना ती ट्विस्ट करावीशी वाटली माझं म्हणणं, खूप मोडतोड करून. असं जर असेल तर मग आपण राजकारणामध्ये पडूच नाहीये. आपल्याला जर कुठलीच भूमिका घेता येत नसेल आणि प्रत्येक वेळेला कोणाचा ना कोणाचा तरी अनुनयच करायचा असेल, याला तरी घाबरायचं त्याला तरी घाबरायचं, असं जर करायचं असेल तर तुम्ही राजकारणापासून दूर जा. योग्य भूमिका घेण्याची इच्छा असेल तरच राजकारणात यावं असं मला वाटतं. आणि असं मला वाटतं म्हणून मी तसं करते. सखी सह्याद्री कार्यक्रमात एक क्षणभराची विश्रांती घेऊन लगेचच परत येतोय. सखी सह्याद्री कार्यक्रमात पुन्हा एकदा सर्वांचं मनापासून स्वागत. आपण बोलतो आहोत राज्यसभेच्या खासदार डॉक्टर मेधाताई कुलकर्णी यांच्याशी. मेधाताई, तुम्ही आधी म्हणालात की भूमिका घेतली आणि त्यातून तुम्ही तुमचं जे व्यक्तिमत्व आहे ते लोकांच्या समोर येत होतं. एक स्त्री म्हणून तुम्हालाही तुमच्या क्षमता कळत असतील की मी काय करू शकते, किंवा आत्ताच्या सिच्युएशनला मला कसं मोल्ड केलं पाहिजे. तर मला तुम्हाला असं विचारायचं आहे की कुठल्या अशा क्षमता ज्या तुम्ही राजकारणात टिकून राहण्यासाठी डेव्हलप केल्यात? प्रत्येक स्त्रियांच्याबद्दलच मला सांगायचं आहे की आपला स्वतःवरच विश्वास नसतो. प्रत्येक स्त्रीमध्ये ही क्षमता आहे. मेधा कुलकर्णीमध्येच आहे असं नाही, तर प्रत्येक स्त्रीमध्ये, प्रत्येक प्रकारच्या स्त्रीमध्ये आहे. गरीब असो, श्रीमंत असो, शिकलेली असो, अशिक्षित असो, महिलांमध्ये खूप क्षमता आहे. खूप विविध प्रकारच्या क्षमता तिच्यामध्ये एकवटलेल्या आहेत. फक्त तिला स्वतःलाच एक्सप्लोअर करायला पाहिजे. जसं हनुमानालाच माहिती नव्हतं की ते 7 समुद्रापार जाऊ शकतील उडी मारून, तर तसं आहे ते. आपल्यालाच आपला कधी कधी साक्षात्कार होतो. आणि कुठल्याही क्षेत्रामध्ये स्त्री जेव्हा नव्याने जाते तेव्हा तिला स्वतःला चिन्नी हातोड्यांनी घाव टाकूनच करावं लागतं. विशेष करून स्त्रियांबद्दल मी एक सार्वत्रिक सांगते की स्त्री जेव्हा घराबाहेर पडते तेव्हा ती, म्हणतात आपण की क्षितिजाला गवसणी घातली, आकाशात भरारी मारली, उंबरठा ओलांडला वगैरे वगैरे. पुरुष उंबरठा ओलांडून जोपर्यंत आत येत नाहीत तोपर्यंत तिचं उंबरठा ओलांडून बाहेर जाणं ही त्रेधा तिरपीट ठरेल. म्हणून हे 2 वे चालणारं काम आहे की स्त्रियांचं बाहेरच्या विश्वामध्ये, म्हणजे आत बाहेर असं काही नाहीये खरं, दोन्ही विश्व इक्वल आहेत आणि दोघांनाही दोन्ही जमण्यासारखी आहेत. तर असं प्रत्येक स्त्रीला करण्यासारखं आहे. मला घरून सपोर्ट मिळाला, मी करू शकले, मी भाग्यवान आहे. माझ्या बाबतीत सांगाल तर मी खूप काटेकोर होते, म्हणजे अजूनही आहे. राजकारणामध्ये काम करत असताना काही प्रमाणात, म्हणजे आता प्रामाणिकपणे मैत्रिणींसमोर सांगायचं तर काही प्रमाणात आपल्याला स्वतःला मोल्ड करावं लागतं. वेळेच्या बाबतीत अतिशय शिस्तप्रिय आहे मी. पुन्हा समाजकारणात असताना आपल्यावर बऱ्याच वेळेला आपण आपल्या अवलंबून नसतो. अशा वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी. शिक्षिका असल्यामुळे भाषण करणं, बोलणं ह्या गोष्टी वेगळ्या, बरोबर, परंतु राजकारणातली भाषणं वेगळी असतात. राजकारणाचा अभ्यास वेगळा असतो, परिपेक्ष वेगळा असतो. अगदी ते स्वतःला शिकवावं लागतं. एवढंच काय, कॉर्पोरेटर असताना, नगरसेवक असताना सभागृहात होणारी भाषणं एक वेगळ्या प्रकारची, विधानसभेत असतानाची भाषणं वेगळ्या प्रकारची, आता संसदेत जाईन तेव्हा वेगळ्या प्रकारची. भाषणांचे नुसते स्तर बदलत नाहीत, पॅटर्न बदलतं आणि कंटेंटही बदलत. म्हणजे सुरुवातीला मला आता इथे जस्ट एक हे सांगते, जोक सांगते की कशा रीतीने गंमत घडायची. की पहिल्यांदा मी जेव्हा अधिकाऱ्यांना काम सांगायचे आणि त्यांच्याकडनं ते चांगलं झालं तर
अपसुक तोंडातून शाब्बास असं यायचं. तर शाळेची सवय, शाळेची सवय, नैसर्गिक होणाऱ्या गोष्टी, आपण ज्या समूहामध्ये काम करतो त्या समूहानुसार आपल्याला मोल्ड व्हावं लागतं. अधिकाऱ्यांशी संवाद साधतानाच आपला डायलॉग एक वेगळा असतो. कार्यकर्त्यांशी बोलताना एक संवेदनशीलता असते. जनतेत भाषण करत असताना एक आश्वासक हे असतं. तर प्रत्येक गोष्टीचा एक वेगवेगळा पॅटर्न आहे. नुसतं भाषण करतानाच नाही, काम करताना वेगवेगळ्या गोष्टी समजून घ्याव्या लागतात. आपण इंजिनियर नसलो तरी आपल्याला ते स्किल माहिती व्हावं लागतं. डॉक्टर नसलो तरी त्या बाबतीत माहिती, कारण आरोग्य खात्याचे काही प्रश्न हाताळायचे असतात. असं वेगवेगळं काम जे म्हणून आकाशाखाली जे आहे त्याच्यातलं माहिती करून घेत जाणं, किमान आपल्या आवश्यक असलेल्या क्षेत्रापुरतं का होईना माहिती करून अभ्यास होणी प्रकटावे. तसं नाही तर तुम्हाला अधिकारी काही दाद लागू देत नाही. ते तुमचं अजिबात ऐकत नाही. आणि महिला जर असतील तर ते पहिल्यांदा गृहीत धरतात की हिला काही कळत नसेल. तर बायकांनी स्वतःचं क्षेत्र वाढवल्याशिवाय, म्हणजे नुसतं रिझर्वेशन हा तुमचा हक्क नाहीये, तर ती जबाबदारी पण मग ती स्वीकारण्याची आवश्यकता आहे. की ज्या वेळेला आपण म्हणतो की आम्हाला रिझर्वेशन पाहिजे, 33% आरक्षण आधी लोकल सेल्फ गव्हर्नमेंटमध्ये आलं, नंतर 50% आलं. मग 50% महिला जेव्हा लोकप्रतिनिधी म्हणून काम करतात, सरपंच असेल, जिल्हा परिषद लेवल असेल, नगरसेवक असेल, नगर परिषदांचं असेल, महानगरपालिकांचं असेल, एवढ्या मोठ्या प्रमाणात बायका जर काम करतायत, हातामध्ये तिच्या सूत्र आहेत तिच्या भागातल्या लोकांच्या संदर्भातले निर्णय घेण्याची, तर मग तुम्ही मार्गदर्शन घ्या कोणाचंही किंवा सल्लामसलत सगळ्यांची करा, पण तुम्ही अभ्यासच नाही करणार आणि नुसतं सह्यांची वाली राहणार असं नाही होऊन चालणार. तर तिला तिची भूमिका, तर तसं आपल्याला सतत घडवावं लागतं. हे मला माहित नाही का, मग मी ते शिकीन. आपल्या खूप अशा मैत्रिणी असतील की ज्या ऑलरेडी राजकारणामध्ये आहेत आणि अशा काही असतील की ज्यांना राजकारणात येण्याची इच्छा आहे, तर त्या सगळ्यांना तुम्ही काय मार्गदर्शन कराल? हे क्षेत्र वाईट नाहीये. बऱ्याच वेळेला असं होतं की या क्षेत्राला हिणवलं जातं की हे काय राजकारणी, तर असं नाही. राजकारण हे क्षेत्र खूप मोठं पोटेन्शियल असलेलं क्षेत्र आहे. एक नेहमी वाक्य वापरलं जातं की पॉलिटिक्स इज अन इन्स्ट्रुमेंट ऑफ सोशिओ इकॉनॉमिक रिफॉर्म्स. वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये आपल्याला जर काही बदल रिफॉर्म्स आणायचे असतील तर कोणतं क्षेत्र आवश्यक आणि उपयोगाचं आहे. तुम्ही मेडिकल, आता नीटच्या एक्झामचं चाललंय, कोणतं क्षेत्र आहे की जे निर्णय घेणार आहे? डॉक्टरांसाठीचे निर्णय घेत नाहीयेत. डॉक्टरांसाठीचा निर्णय कोणीतरी राजकारणातली व्यक्ती घेतेय. इन्फ्रास्ट्रक्चर संदर्भातले निर्णय काम इंजिनियर करत असतील, पण निर्णय कोणीतरी वेगळं घेत आहे, वगैरे वगैरे. शिक्षण क्षेत्रातले निर्णय. तर अशा सगळ्या क्षेत्रांना गवसणी घालणारं क्षेत्र जे आहे ते पॉलिटिक्स आहे. हे क्षेत्र आपण महिलांनी खूप छान पद्धतीने चालवून दाखवलं पाहिजे. आणि हे वाईट बदनाम क्षेत्र नाहीये. काही लोकांनी ते बदनाम केलं, बरोबर, पण क्षेत्र वाईट आहे का? क्षेत्र जर वाईट असतं तर शिवाजी महाराज राज्यकर्ते होते ना. हो, सावरकरांनी राजकारणामध्ये इंटरेस्ट घेऊन ते तत्कालीन जुलमी राज्यव्यवस्था बदलण्यासाठी काम केलं. टिळक असतील, आगरकर असतील, कोणी असतील. तर क्षेत्र वाईट नसतं, व्यक्ती वाईट असू शकतात, पण या क्षेत्रामध्ये महिलांनी नक्कीच आलं पाहिजे. आवर्जून सांगते की स्वतः रामदास स्वामी यांनी असं म्हणून ठेवलं एका ठिकाणी की पहिले ते हरिकथा निरूपण आणि दुसरे ते राजकारण. हरिकथा निरूपणानंतर लगेचचा नंबर जर राजकारणाला असेल तर ते वाईट कसं असेल? तर आलं पाहिजे. फक्त त्यासाठी भरपूर अभ्यास केला पाहिजे. आपल्याला त्याची आवड आहे का? काही वेळेला असंही झालंय ना, महानगरपालिकेच्या कित्येक महिला नगरसेविका अशा निवडून आल्या की पुरुष कार्यकर्ता तिथून काम करत होता, मग अचानक रिझर्वेशन पडलं, मग त्याच्या बायकोला, त्याच्या आईला, त्याच्या मुलीला वगैरे वगैरे उमेदवारी दिली. मग हे मात्र चुकीचं ठरेल. खरी कार्यकर्ती जी आहे, जिला तळमळ आहे, काम करण्याची इच्छा आहे, धडाडी आहे, अशा महिलांनी राजकारणामध्ये नक्की आलं पाहिजे. सिस्टीम बदलायची असेल तर सिस्टीममध्ये यायला लागतं. तर राजकारणातला जो स्त्रियांचा सहभाग आहे खूप कमी आहे, म्हणजे कम्पॅरेटिव्हली.
तर तो कसा सकारात्मक सहभाग कसा वाढेल असं तुम्हाला वाटतं? मुळातच मी महिला मोर्चामधून कामाला सुरुवात केली आणि आजही माझ्याकडे राष्ट्रीय महिला मोर्चाचं उपाध्यक्ष म्हणून काम आहे आणि देशभर आम्ही फिरतो, महिलांचं संघटन करतो. महिलांमध्ये खूप ताकद आहे आणि महिलांच्या माध्यमातून आज योजना म्हणजे आज केंद्राच्या सुद्धा ज्या अनेक योजना आहेत ते तुम्ही बघाल तर विमेन सेंट्रिक आहेत. हो, अनेक अशा योजना आहेत की महिलांना दायक ठरणाऱ्या अशा अनेक योजना आहेत. मग ह्या योजना घेऊन इतर महिलांपर्यंत जाणारं कोण आहे? तर महिलाच आहेत. तर असंही जरी काही काम सुरू केलं किंवा अगदी एज्युकेशनमध्ये तुम्ही काम चालू केलं तर अंगणवाडीची सेविका जी काम करते ती पण एक महिला आहे. तर ती एकीकडे आपण बघतो की प्री प्रायमरी एज्युकेशन देते आणि एकीकडे फील्डवर्कमध्ये काम करते. तर महिला या प्रत्येक ठिकाणी छोट्या छोट्या प्रमाणात काम करू शकतात. आपल्याला कुठल्या क्षेत्रामध्ये आवड आहे, राजकारणाच्या माध्यमातून ते करायचंय, समाजसेवेच्या माध्यमातून करायचंय, कुठल्याही क्षेत्रामध्ये कुठल्याही क्षेत्राच्या माध्यमातून. पतसंस्था आहेत बायकांच्या, बचत गट आहेत बायकांचे. आता बचत गटांची चळवळ तर इतकी आहे, पुण्यामध्ये लाखो बचत गट आहेत मोठी. आणि मी जेव्हा पॉलिटिक्सला सुरुवात केली म्हणजे लेजिस्लेटिव्ह पॉलिटिक्सला सुरुवात केली तेव्हा पहिल्यांदा मी काय केलं तर बचत गट कशा रीतीने वर्क होतात हे आधी समजून घेतलं. बचत गटांच्या माध्यमातून आम्ही अक्षरशः साक्षरता वर्ग पण चालवले. म्हणजे ते काही नगरसेवकांचं काम नाही पण आम्ही ते पण केलं. आणि त्या बचत गटांच्या ज्या महिला होत्या त्या पहिल्यांदा म्हणायच्या की ताई मला माझ्या माहेरी जरी जायचं असलं तरी ST वर कोणत्या गाडीचं काय नाव लिहिलंय, कुठल्या गावाला जाते ते पण मला वाचता येत नाही. किंवा एक मोलकरणीचं काम करणारी ताई असेल तर ती म्हणायची मला पैसेही मोजता येत नाहीत, तर मला हे तुम्ही शिकवा, अंक शिकवा, माहेरी जाणारी गाडी कोणती मला ओळखायला आली पाहिजे. इथपासून काम करत करत म्हणजे बायकांमध्ये एवढा आमूलाग्र बदल झालेला मला 5च वर्षात दिसल्या की त्या बायकांनंतर शिकल्या, काहींनी टेम्पो चालवायला शिकलं, मग त्या भाजीचा व्यवसाय करू लागल्या. स्वतः ज्यांचं HB पूर्वी कमी असायचं त्यानंतर ब्लड डोनेशनचे कॅम्प्स घेऊ लागल्या, नेतृत्व करू लागल्या, भाषणं देऊ लागल्या. म्हणजे कुठल्याही प्रकारे चळवळ जरी सुरू केली, छोटा मोठा उद्योग म्हणजे बचत गटाचा रूपांतर व्यवसाय गटात झालं, मग त्याच्यातून त्यांनी सामूहिक उद्योग सुरू केले, खिचडीची योजना असेल किंवा अन्यही प्रकारच्या योजना असतील. तर बायका असं कुठल्याही क्षेत्रामधून काम चालू करू शकतात आणि राजकारणामध्ये तर खूपच स्कोप आहे. त्यामुळे महिलांचं संघटन आधी उभं करणं, त्याला योग्य वळण लावलं आणि त्यांना आता MSMEच्या माध्यमातून खूप योजना आहेत केंद्राच्या उद्योग करू इच्छिणाऱ्या महिलांसाठी. म्हणजे स्मॉल मायक्रो स्केलचे जे उद्योग आहेत त्यांच्यासाठी खूप योजना आहेत. मग त्याची जरी माहिती लोकांना आपण देत गेलो तरी बायका स्वतःच्या पायावर उभ्या राहतील. आणि हेच केंद्राच्या मुळात धोरण आहे की आत्मनिर्भर झाल्या पाहिजेत महिला, पैसे मिळवण्यामध्ये सुद्धा आणि त्याचा विनियोग करण्यामध्ये सुद्धा त्यांना ते पण माहिती झालं पाहिजे की मी माझ्या पैशाचा विनियोग कसा कुठे करीन. बरोबर, हे सुद्धा. तर अशा रीतीने बायकांना खूप स्कोप आहे पॉलिटिक्समध्ये, करू तेवढं काम थोडं आहे. सखी सह्याद्री कार्यक्रमात एक छोटीशी विश्रांती घेतो आहोत. सखी सह्याद्री कार्यक्रमात पुन्हा एकदा सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत. तुम्ही स्वतः मध्यमवर्गीय कुटुंबातून आलेल्या आहात, तर राजकारणात येणाऱ्या ज्या स्त्रिया असतात त्यांना कुठल्या अडचणींना सामना करायला लागतो? ज्यांचं घराणंच मुळात राजकारणी बॅकग्राऊंड असलेलं आहे तर अशा ठिकाणी पुढच्या पिढीला राजकारणामध्ये येण्यामध्ये काही हर्डल्स वाटत नाहीत. परंतु ज्यांचं आता माझ्यासारखं कुटुंब असेल की ज्यांच्यामध्ये पूर्वपीठिका काही नाही अशांना मुळात राजकारणाच्या याच्यातला काही गंधच नसतो. म्हणजे माझ्या स्वतःच्या घरी नगरसेवकांची काय कामं असू शकतात ते मी नगरसेविका झाल्यानंतर माझ्या आई वडिलांना कळलं की अरे अमुक एक झालं तर तुला सांगतात होय. म्हणजे कोण कशाला राजकारणातल्या याच्याशी पडतं. एक आपलं चाकोरीबद्ध मध्यमवर्गीय आयुष्य आणि स्वतः खटपट करायची आणि आयुष्य मार्गी लावायचं असं. तर मुळामध्ये माहितीचा अभाव आणि असलेली भीती या क्षेत्राबद्दलची हे मला वाटतं असू शकतं. आणि प्रामुख्याने महिलांच्या बाबतीत हे असू शकतं की हे क्षेत्र वाईट लोकांचं आहे. मुळामध्येच महिला आज अनेक ठिकाणी आपण बघतो की थोड्या संकोचल्यासारख्या असतात. पुरुषांचं प्राबल्य अनेक ठिकाणी जाणवतं. हे तर क्षेत्र
सत्ता असलेल्या पदावर असलेल्या अशा मेल डॉमिनेटेड क्षेत्र, म्हणजे असं मेल डॉमिनेटेड क्षेत्र आहे अशा पुरुषांचं, मग अशा ह्याच्यामध्ये बायकांनी जावं का, असा एक अशी एक मानसिकता हे त्याच्या पाठीमागचं प्रमुख कारण असू शकतं. परंतु जसा काळ गेला तसं तसं याबद्दलचं लोकांचं मत बदललं की हे म्हणजे काही असं कुठेतरी जंगलात ढकलल्यासारखं नाहीये. एक प्रकारची भीती आणि थोडासा दुरावा, एक प्रकारचं डिस्टन्स ठेवून राहणं. मी एक काम केलं, ज्या वेळेला मी नगरसेवक होते तेव्हा मी माझ्या विद्यार्थिनींना, मी डीएड कॉलेजला प्रोफेसर होते, म्हणजे अजूनही मी आहे प्राचार्य म्हणून आता आहे, तेव्हा मी माझ्या मुलींच्या बॅचेस कॉर्पोरेशन बघायला नेत होते. बर. किंबहुना आजूबाजूच्या समूहामधलेही अनेक लोक असतील, ज्येष्ठ नागरिक असतील, महिला असतील, त्यांना मी नेत होते की अशा रीतीने कामकाज चालतं. तेच मी पुढे आमदार झाल्यानंतर सुद्धा ही दरी मिटवण्यासाठी अनेकांना विधानभवन बघायला घेऊन गेले की तुम्ही माहिती करून घ्या, सत्ताधारी पक्ष कुठे बसतो, विरोधी पक्ष कुठे बसतो, नेमकी प्रश्नोत्तरं कशी होतात, वरून बाल्कनीमधून ते बघायचे, अरे असं होतंय होय, मग त्याला उत्तर कसं दिलं जातं, त्याच्यामध्ये एक प्रकारची बुद्धीची पण कशी कसोटी लागते हे पण त्यांना, की राजकारणी म्हणजे एक तर असे वाया गेलेले किंवा असे नाही आहेत, तर त्याच्यामध्ये सुद्धा कुठेतरी एक अभ्यास लागतो, बुद्धीची कसोटी लागते, हजरजबाबीपणा लागतो, काम करून घेण्याची हतोटी लागते, आपला प्रश्न तळमळीने मांडणारे लोक त्यांनी पाहिले. त्यांनी मी मनोरा आमदार निवासमध्ये राहत होते, तिथे रूम होत्या, मी त्यांना आवर्जून नेऊन दाखवायचे की खोल्या कशा असतात, शासन एकीकडे आणि नागरिक वेगळीकडे असं असू नये, अशासाठी मी खूप प्रयत्न केला. PCPNDT ऍक्ट ची कडक अंमलबजावणी करणाऱ्या समितीच्या आपण ताई सदस्य आहात आणि अजूनही मुलीला जन्माला येऊ दिलं जात नाही, हे दुर्दैवी नाही पण फार दुःखद आहे, अतिशय दुःखद आहे. आणि आपला जो मुलींचा जन्मदर आहे तो खूप म्हणजे कमी आहे, खूपच कमी आहे, घटता आहे म्हणजे. तर काय वाटतं ह्या सगळ्याबद्दल? तुम्ही या कायद्याचा उल्लेख केला ज्याची मी सदस्य होते, आता नाहीये. तर मुळामध्येच कायदा कागदावर असून चालत नाही, त्याची अंमलबजावणी ही दोन्ही स्तरावरनं, म्हणजे एकतर अंमलबजावणी करणारी शासकीय प्रशासकीय यंत्रणा असते ती, आणि समाजामधून पण त्याला एक सकारात्मक दृष्टिकोन असला पाहिजे. मी मध्ये राजस्थानला गेले होते महिला मोर्चाच्या कामासाठी. आमची एक कार्यकर्ती सांगत होती तिची जाऊ, तिला 9 मुली झाल्या बर, आणि तरीही तिचं ऑपरेशन केलेलं नव्हतं. तर का? तर मुलगा पाहिजे होता. कुटुंबाला कुलभूषण, कुलदीपक केवळ मुलगाच असतो का? ती दीपिका किंवा ज्योती असू शकत नाही का? अगदी. तर ही मानसिकता जोपर्यंत समाजामध्ये आहे तोपर्यंत गर्भलिंग चाचणी, म्हणजे या कायद्याचं गमक ते आहे की गर्भलिंग चाचणी ज्याला बंदी आहे ती अवैधरित्या केली जाते, आणि तो जर गर्भ स्त्रीचा असेल तर तो गर्भ नाहीसा केला जातो. समाजाची मानसिकता बदलणं, स्त्री जन्माचा आदर, आणि मग आता लोकांना खूप पटू लागलंय सेल्फी विथ युअर डॉटर सारखे छोटे छोटे उपक्रम छोटे वाटतात. सेल्फी तर सगळ्याच जणांना काढता येतो, पण माझ्या मुलीबरोबर मी सेल्फी काढला आणि तो सोशल मीडियाला टाकला. ह्याच्यात मुलग्याबरोबर तर तुम्ही गौरव करता, पण अर्थात दोन्ही महत्वाचं आहे. मुलीलाही तेवढंच महत्व आहे, मुलग्यांनाही तेवढंच महत्व आहे. माणूस म्हणून दोघांकडेही तर जन्मदर वाढला तर, आणि मधल्या काळामध्ये तुम्हाला लक्षात येईल की काही ठिकाणी 1000 मुलींमागे 1000 मुलग्यांमागे 1021 मुली होत्या, इतका जन्मदर छान झाला. ताई, तुम्ही अगदी नगरसेविका, आमदार आणि आता खासदार होत आहेत. समाजातल्या सगळ्या घटकांसाठी तुम्ही वेगवेगळे उपक्रम राबवलेले आहेत. मग ते सहकार उद्यानातलं बहुउद्देशीय केंद्र असेल किंवा ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र आहे, घर तिथे वाचनालय असं एक तुम्ही एक केलं होतं, किंवा व्यायामशाळा होत्या. तर खूप काय म्हणतात त्याला, क्रिएटिव्ह अशा सगळ्या गोष्टी होत्या. तर त्याच्याबद्दल आम्हाला सांगायला. मी नगरसेविका असताना खूप असे वेगवेगळे गोष्टी एक्सप्लोअर केल्या की लोकांना काय काय हवंय आणि काय काय
आपल्याला त्यांना द्यावंसं वाटतंय किंवा त्यांनी ते केलं पाहिजे असं आपल्याला वाटतंय. त्याच्यातलं ते ग्रंथालय उपक्रम होता की वस्त्यांमध्ये छोटी 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 ग्रंथालय आम्ही केली होती. एकलव्य अभ्यासिका चालवली होती. व्यायाम करून प्रत्येकाने तंदुरुस्त असलं पाहिजे म्हणून व्यायामशाळा काढल्या होत्या. तर विकासाची अनेक कामं केली. त्याचबरोबर ही कुठेतरी ऑफबीट कामं, जसं मी साक्षरतेचे वर्ग सांगितलं, सतत हा एक शोध राहिला स्वतःचाच स्वतः की लोकांना काय दिलं असता, म्हणजे आपण जे म्हणतो ना की त्यांना फक्त प्रिय आहे असं देऊन उपयोगाचं नाही, श्रेयस्कर एक समाजाची धाटणी नीट होण्यासाठी, जडणघडण चांगली होण्यासाठी त्यांनी कशा कशातून काय काय आपण देऊ शकतो की जेणेकरून समाज चांगला होईल, या दृष्टिकोनातून प्रयत्न करायला आवडतात. सखी सह्याद्री कार्यक्रमात पुन्हा एकदा घेऊया छोटीशी विश्रांती. सखी सह्याद्री कार्यक्रमात पुन्हा एकदा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत. पुणे ही सांस्कृतिक राजधानी आहे आणि आता एकदम पुण्याचं स्वरूपही खूप म्हणजे वेगाने बदलतंय गेल्या 10 वर्षांमधलं जर लक्षात घेतलं तर पुण्यातल्या कुठल्या समस्या आहेत आत्ता आणि त्या समस्या सोडवण्यासाठी राज्यसभा सदस्य म्हणून तुमच्या काय मनामध्ये आहे किंवा काय योजना आहेत? पुण्याला गेली अनेक वर्ष आपण सगळेजण ओळखतो, आपण पक्के पुणेकर आहोत. माझा तर जन्मही पुण्यातला आहे, कर्मभूमी पुणेच आहे. आणि आता हे जे मला माध्यम मिळालं आहे राज्यसभा खासदार म्हणून काम करत असताना, त्याच्यापूर्वी नगरसेवक म्हणून, आमदार म्हणून काम केलं. तर या सगळ्या वेळेला अनेक वर्षांच्या अभ्यासातून काही ना काही असे प्रश्न आयडेंटिफाय झालेलेच आहेत आणि आता त्याचं स्वरूप थोडंसं अजून गंभीर होत चाललंय का, तर असंही वाटतं. मुळात पुणेही जसे आपण म्हणालात की सांस्कृतिक राजधानी, तर तसं ते विद्येचं माहेरघर पण आहे. इतकी कॉलेजेस, इतकी विद्यापीठं, डीम्ड युनिव्हर्सिटीज इथे झाल्या आहेत की देशाच्या कानाकोपऱ्यातूनच नव्हे तर जगाच्या कानाकोपऱ्यामधून लोक इथे शिकायला येत आहेत. अनेक ठिकाणाहून आलेले विद्यार्थी जेव्हा इथे येत आहेत तर किंवा नोकरी करण्यासाठी, आता IT हब म्हणून पण हा पुण्याचा परिचय आहे, तर अनेक लोक इथे नोकरी करण्याच्या निमित्ताने येतात आणि सेटल होतात. एकेकाळी हे पेन्शनरांचं शहर म्हणलं जायचं, पण आता सुद्धा अनेक मोठ्या लोकांना सुद्धा निवृत्तीनंतर कुठे काळ घालवायला आवडेल तर पुणे. त्यामुळे मूळ पुणेकरांचं एक विशिष्ट पॉप्युलेशन आणि बाहेरून विविध कारणामुळे आलेले, पुण्यामध्ये येऊन स्थायिक झालेले असं एक पॉप्युलेशन, असं मिळून पुण्याची लोकसंख्या खूप वाढली आहे. ग्लोबलायझेशनचा काळ आहे, आपलेही पुणेकर कुठेतरी दुसरीकडे जाऊन नोकरी किंवा शिक्षण घेत असतील, त्यामुळे येऊ नये किंवा असा मुद्दा नाही, परंतु या प्रमाणात इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप झालेलं नाही हा सांगायचा मुद्दा आहे. प्रामुख्याने वाहतुकीचा प्रश्न हा सगळ्यात जटिल असा प्रश्न झालाय. आज रोज आपण बघतोय ऍक्सिडेंट्स होत आहेत, रोज यांनी याला चिरडलं, त्याचं हे झालं, म्हणजे इतक्या मोठ्या प्रमाणात अपघातांचं कारण एकतर रस्त्याची स्थिती असू शकते, वाहनांचे वेग किंवा नियम डावलून वाहन चालवणं हे असू शकतं, विविध कारणं असू शकतात. तर ह्या सगळ्याचा परिपाक म्हणून वाहतूक व्यवस्था ही कोलमडून पडली आहे. हा आपल्या सगळ्यांच्या समोर, कोणी खासदार असो नाही तर कोणी गृहिणी असो, हा प्रत्येकाच्या समोरचा प्रश्न आहे. पाण्याचा प्रश्न, पुण्यामध्ये पाणी कमी पडायला लागलेलं आहे जेवढे लोक राहत आहेत त्या मानाने. एअरपोर्टचा प्रश्न आहे. तर नक्कीच या सगळ्या प्रश्नांवर आपल्याला एकत्रितपणे, सत्ताधारी असो, विरोधी पक्षाचा असो, राजकारणातला असो, राजकारणातला नसो, ब्युरोक्रेसीमधला असो नसो, सगळ्यांना मिळून एकत्रित बसून हा निर्णय आपल्याला घ्यावा लागेल. एक काहीतरी आपली सगळ्यांची मिळून एक रूपरेषा आणि आचारसंहिता अशी पाळावी लागणार आहे. आणि शासन म्हणून त्यासाठी काय करावं लागणार, तर नक्कीच त्यासाठी आम्ही पुढच्या काळामध्ये एकत्रित प्रयत्न करणार आहोत. स्त्री राजकारणी म्हणून तर खूप व्यवधानं सांभाळायला लागतात आणि जेव्हा एका वेळेला अनेक गोष्टी करायला लागतात तेव्हा शारीरिक स्वास्थ्य आणि मानसिक स्वास्थ्य ह्या दोन खूप महत्त्वाच्या गोष्टी की ज्या सांभाळायला लागतात. तर तुम्ही त्याच्यासाठी काय करता हे आमच्या सगळ्या मैत्रिणींना ऐकायला नक्की आवडेल. आपल्या मैत्रिणींचं किंवा भगिनींचं असं एक असतं की सगळ्यांसाठी वेळ काढायचा आणि सगळ्यात शेवटचा नंबर स्वतःचा. तर ह्याच्यातून थोडंसं आपल्या भगिनींनी बाहेर आलं पाहिजे. कुटुंबासाठी जेव्हा एखादी भगिनी आपला वेळ देते तेव्हा तिने तिच्यासाठी अर्धा तास तरी किमान दिला पाहिजे असं मला वाटतं. मी रोज स्वतः योगासनं करते.
प्राणायाम करते. सायकलिंग तुम्ही बघितलं असेल की तुम्ही त्यावेळेला वाढदिवसाच्या दिवशी तुमच्या सायकलिंग करता. आणि जेव्हा जेव्हा शक्य असेल तेव्हाही मला आवडतं सायकलिंग करायला. चालणं माझं खूप आता वेळेअभावी होत नाही, पण तेही मला आवडायचं. तर स्वतःसाठी वेळ काढला पाहिजे. नुसतंच शरीर तंदुरुस्त असून उपयोग नाही आहे, मनही आपलं तंदुरुस्त असलं पाहिजे. अनेक वेगवेगळे विकार विचार आपल्या मनाला ग्रासू शकतात. त्यामुळे मेडिटेशन, थोडंसं आध्यात्मिक ऐकणं, वाचणं, बोलणं हे, आणि कुटुंबामध्ये संवाद अगदी प्रामुख्याने हे मला खूप गरजेचं वाटतं. तुम्ही कुठल्याही क्षेत्रात असा, चॅलेंजेस खूप असतात. आमच्यासारख्या क्षेत्रामध्ये खूप चॅलेंजेस असतात, परंतु इतर क्षेत्रात नसतात असं नाही. भगिनींना घरातलंही बघायचं असेल, बाहेरचंही बघायचं असेल तर नक्कीच कुटुंबामध्ये संवाद करत राहणं, हळूहळू त्यांनाही थोडी बदलाची जाणीव देणं, त्यांनाही आपल्याला कुटुंबाला घडवावं लागतं. अनंत काळची माता असतोच आपण. आणि अष्टावधानी असं जे तिचं स्त्रीचं रूप आहे, त्याच्यामुळे शारीरिक मानसिक स्वास्थ्य सांभाळण्यासाठी स्वतःवर मेहनत घेणं, स्वतःला वेळ देणं, आहार चांगला ठेवणं गरजेचं आहे. एक मध्यमवर्गीय घरातनं येऊन घर, संसार, मुलं, नोकरी आणि राजकारण हे सगळं सोपं नाही आहे. म्हणजे मी पण एक स्त्री आहे, मला नक्की माहिती आहे की ही तारेवरची कसरत असते, खरंच असते. तुम्ही कशी जमवली ती? तारेवरची कसरत सामूहिक प्रयत्नातून यशस्वी होते. माझी मुलं लहान होती जेव्हा मी राजकारणाच्या या अशा पॅटर्नमध्ये गेले, परंतु माझ्या मुलांनी समजून घेतलं, माझ्या पतीनी साथ दिली. माझे सासू सासरे त्यावेळेला होते. आमच्या कुटुंबामध्ये खूप मोठ्या प्रमाणात धार्मिक वातावरण, एकतर घरामध्ये खूप रीतिरिवाज आणि कुळाचार, तर या सगळ्यातून मला सूट दिली त्यांना की नाही, आता ही काहीतरी वेगळं महत्वाचं करतेय, तर तिला ह्या जबाबदारीपेक्षा आम्ही आहोत, आम्ही हे करतो. किंवा मुलांना सुद्धा परीक्षेला मुलं जायची तेव्हा सुद्धा आई नसायची की तुझा झाला का अभ्यास, किंवा जी धाकधूक असते परीक्षेला जाताना मुलांना, तर ते त्यांना कुठेतरी एक समजुतीचा स्वर, तर त्याच्यासाठी आई नसायची. तर त्यावेळेला सुद्धा त्यांनी समजून घेतलं स्वतःचं स्वतः. तर आपणही आपली धावपळ करतोच, पण कुटुंबही आपल्याला साथ देतं, तेव्हा ती तारेवरची कसरत आनंदाने यशस्वी, सुफळ, संपूर्ण होते. अगदी अगदी. आणि मी विचारणारच होते की खरंच तुमची ही सपोर्ट सिस्टीम झाली, तुमची फॅमिली ही. आणि आता अगदी शेवटचा तुमच्या आवडीचा प्रश्न मी तुम्हाला विचारते. तुम्हाला कविता वाचायला आवडतात, तर आमच्या सगळ्या मैत्रिणींसाठी एखादी छोटीशी कविता स्वरचित किंवा तुम्हाला आवडेल अशी सादर केलीत तर आम्हाला सगळ्यांना आवडेल. कवितेमध्ये थीम अशी आहे की एक छोटीशी चिमणी आहे, आणि ती एका मोटिव्हनी स्वतःला जेवढं जमेल तेवढं चांगलं काहीतरी करायचा प्रयत्न घेऊन ते कृती करते. अशी ती चिमणी, छोटीशी चिमणी, जसे की मी आहे. तालाब के किनारे के एक इमारत में लगी आग, तालाब के किनारे के एक इमारत में लगी आग, सब जगह मछली अफरा तफरी और भागम भाग. कुछ लोगों ने आग पर पानी डाला, कुछ लोगों ने आग पर पानी डाला, कुछ लोगों ने आग में फंसे लोगों को बाहर निकाला. सबने किया वो जो जिसकी था पहुंच में, एक चिड़िया भी डाल रही थी पानी भरकर अपनी चोंच में. क्या बात है. एक पेड़ पर बैठे कौवे ने उसे कहा, बहन तू तो सुई की नोक से समुंदर का ताला खोलने की कोशिश कर रही है और पत्तों की बाढ़ से पहाड़ को तोल रही है. तो तिचा उपहास करतो की तू हे काय करते. तू तो सुई की नोक से समुंदर का ताला खोलने की कोशिश कर रही है और पत्तों की बाढ़ से पहाड़ को तोल रही है. तो चिड़िया ने दिया जवाब, चिड़िया ने दिया जवाब जो था बिल्कुल ही लाजवाब. चिड़िया बोली, भाई मेरे, मैं तेरा कहना मानती हूँ, मैं तेरा कहना मानती हूँ, मेरे चोंच में भरी पानी की क्षमता भी मैं पहचानती हूँ, लेकिन इतना जानती हूँ कि जब इस घटना का इतिहास लिखा जाएगा तब मेरा नाम आग बुझाने वालों में होगा, आग लगाने वालों में नहीं. क्या बात है, क्या बात है. खरंच प्रेरणादायी आहे. आणि आपल्या सगळ्या
मैत्रिणींना सुद्धा ह्या कवितेने प्रेरणा दिली असेल. संत जनाबाईंच्या ओळी आहेत. स्त्री जन्म म्हणूनी न व्हावे उदास, साधू संती ऐसे मज केले. एखाद्या स्त्रीने ठरवलं तर ती तिचं स्वतःचं वेगळं क्षेत्र निवडते. त्या क्षेत्रात मेहनतीने स्वतःचा असा स्वतंत्र ठसा निर्माण करते. मैत्रिणींनो, आजच्या आपल्या सखी सह्याद्री कार्यक्रमातून असा एक खूप प्रेरणादायी छान प्रवास आपल्याला नक्कीच ऐकायला मिळाला असेल. एक कणखर कर्तृत्ववान आणि तितकंच संवेदनशील असं मेधाताईंचं व्यक्तिमत्व सगळ्यांपर्यंत आज पोचवण्याचा हा प्रयत्न होता. मेधाताई, तुमचा खूप व्यस्त दिवस असतो. त्या व्यस्त दिवसातून तुम्ही वेळ काढलात आणि आमच्या स्टुडिओमध्ये आलात, आमच्या सगळ्या मैत्रिणींशी गप्पा मारल्यात, त्याबद्दल तुमचे खूप खूप मनापासून आभार. आणि तुमच्या पुढच्या सगळ्या वाटचालीला आमच्या सर्वांतर्फे खूप मनःपूर्वक शुभेच्छा. धन्यवाद मैत्रिणींनो, खूप शुभेच्छा. धन्यवाद.